सामना आहे। आजच्या दिवसातली अखेरची लढत बक्षीस पात्र फेरीमध्ये विजयी संघ पोहोचणार आहे। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000, तिसरा क्रमांक 75,000 आणि हा सामना तब्बल 50,000 रुपयासाठी खेळवला जाणार आहे। जिंकलेल्या संघाला 50,000 रुपये मिळणार आहेत आणि त्यामुळे कोणी संघ इथे हाराकिरी मानायला तयार नाहीये। मजबूत मॅच होणार आहे, पाईट विरुद्ध वाडा, एक दमदार सामना, दमदार प्रतिस्पर्धी। यानंतर निश्चित समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय सुमित सोनवणे यांना। या सुमित, स्वागत आहे। धन्यवाद सर। पहा, पहिला चेंडू अगदी पुढे सरचा चेंडू खेळलाय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषा बाहेर, 4 रन चौकार। थँक्यू टू से। 5 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले। सलामीचे फलंदाज मैदानात असणार आहे गणेश वाडेकर। पुढे 7चा चेंडू खेळला जातोय मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती ते गेला असेल। पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार। लागोपाठच्या तिसऱ्या चौकासाठी प्राइज असणार आहे नितीन दादा आल्लाट यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज गणेश वाडेकर साठी प्राइज असणार आहे। चालू असताना सामना पण मैदानात पाहतोय सावशेठ वाळके फाउंडेशन पाईट यांच्या विरोधात तानशेठ शिंदे फाउंडेशन वाडा। रिव्हर्स या दरम्यान पाहायचा चेंडूने मात्र फक्त उंची घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धक्का क्रमांक पहिला फलंदाज गणेश वाडेकर बाद। आपण पाहतो मैदानात बाद झालाय गणेश वाडेकर। मैदानात बाद होता आणि गणेश वाडेकरची चला बॅट्समन घाई करायची, घाई अजिबात वेळ घ्यायचा नाही आता, कारण आपण पाहतोय आता सूर्यदेवता देखील आता पाहतोय, आता मावळताना जो आपण पाहतोय, त्यामुळे घाई करणं खूप गरजेचं आहे। 5 षटकाचा सामना आपण मैदानात पाहणार आहोत। खेळाडूंना सूचना करणार आहेत की वेळ तुम्ही वाया घालू नका, वेळ वाचवत चला। आपण पाहतोय जिरोने आजचा दिवसभर खरं तर ज्या खेळाडूने आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जिरोने आजचा दिवस गाजवणारा खेळाडू स्पर्धेतील अर्धशतक देखील मात्र या खेळाडूने पूर्ण केलंय। गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रत्येक फॉर्मॅट मध्ये मात्र ज्याने वर्चस्व गाजवलंय तो गोलंदाज धनंजय रावतळ। षटक क्रमांक पहिले मैदान घेऊन आला स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज अश्वजित सोनवणे अर्थात बंटी सोनवणे। ओ दरम्यान पुढे पाहायच्या मैदानाच्या मध्ये लोअर फुट ऍक्शन चिरवणे होता, बॅटची कडा देखील घेतली गेली, सिंगल जे मैदानात मिळेल आणि का सिंगलच्या साहाय्याने संघाच्या सिंगल पोहोचेल। धाबल कावरची धाबा आहे त्या 9 धाबा षटक क्रमांक मैदानात पाहतोय पहिले जे सुरू आहे। स्वर्गीय गणपत काळे प्रतिष्ठान सांगुर्डी गावचे असणारे सर्व खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत। सर्वांचं महानगाव निगोच्या चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आपण पाहायचं मैदान धनंजय राऊंड द विकेट, शॉर्ट पिच चेंडू असेल, बॅकवर्ड स्क्वेअरला मग चेंडूला उडवला, चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर, षटकार। थँक्यू। धामणेगावचे तंडमुक्त अध्यक्ष आदरणीय प्रमोद व कोळेकर देखील उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत। आणि पहा क्वार्टर फायनलची लढत, क्वार्टर फायनलचा सामना मित्रांनो चालू असताना सामना पण मैदानात पाहतोय कमीत कमी 50,000 रुपयाचा सामना मैदानात सुरू आहे आणि जास्तीत जास्त 1,51,000 रुपयाचा सामना आहे। गोलंदाज तयार धनंजय बंदा पाहायचा, हलक्यात चेंडू घेऊन काढायचा, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू ते पाठमोर होईल, चेंडूला अडवतोय, सिंगल तरी ती घेतली गेली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जो केला जाणार नाही, एका धावेवरती समाधान असेल। षटक क्रमांक मैदानामध्ये संपले गेले, पहिलं 1 षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 16 धावा षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. एक षटकाचा खेळ संपलाय. 5व्या षटकाच्या लढती आपण मैदानात पाहतोय. श्रीनाथ क्रीडा आयोजित महानगाव निगोजे चषक 2021 या निगोच्या गावामध्ये आपण पाहतोय लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा, महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानामध्ये पाहतोय. महानगाव निगोजे चषक भव्य दिव्य केले गेले आयोजन आणि नियोजन. एखाद्या सुंदर मुलीच्या कपाळावरती बाशिक शोभावत अशी मात्र चौपेर पसरवलेली झालर. स्पर्धेचं जीवन आकर्षण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून केली जाणार लाईव्ह थेट प्रक्षेपण. शॉर्ट पिच चेंडू पुण्याच्या स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल, चेंडू पर्यंत पोहोचलाय. सिंगल तरी घेतली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा ज्या मैदानामध्ये घेण्यामध्ये यश आलंय. या 2 धाव्यांच्या साहाय्याने संघाच्या संख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले धावफलकावरती धावा त्या 18 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. दुसरं षटक आपण पाहतोय सुरू आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय तो सागर दरेकर. सागर शॉर्ट पिच चेंडू असेल, खडे खडे चेंडूला खेळलाय. चेंडू पोहोचलाय सरळ सरळ 1 बाउंस सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू टू जे. चौकार इथे खेळला गेला. या चौकाराच्या मदतीने संघाची संख्या पोहोचेल. धावफलकावरती धावा आहे त्या 22 धावा षटक क्रमांक मैदानात पाहतो. दुसरं जे मैदान सुरू आहे सागर नावामध्ये करायचं खूप काही ताकद आहे या सागरमध्ये. तो सागर तो स्ट्राईक प्रयासचा फलंदाज आपण मैदानात पाहतोय. पुन्हा एकदा मयूर. चेंडू पडला दिशेनंतर चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू असेल. बॅट वरती चेंडू जो आपण पाहतोय मिडल होऊ शकला नाही. चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल असणार आहे. सागर का डर करना का कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तमन्नारों को समंदर की गहराइयों को छूने की क्योंकि किनारों पर सिर्फ शुरुआतें होती. सुरुवात तर मैदानाची झाली आहे. दोन्ही संघ पण पाहतोय संघर्ष करतायत कारण या दोन्ही संघाला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही. पुन्हा दाबायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने फक्त उंची घेतली. धनंजय चेंडूपर्यंत पोहोचलाय. ओहो जबरदस्त असेल फलंदाज बाद. लागोपाठचा आपण पाहतो या संघातील पडला दुसरा धक्का. थँक्यू टू जे. निगोजे गावचे चेअरमन आदरणीय किसन शेठ डेव्हलपमेंट पाटील देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. प्रयत्न पाहिलं तर आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटचं ओलंय. क्रिकेटचं वातावरण मात्र 8 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर चौफेर बसलेले क्रिकेटचं एक महा ओलंय आपण जीवनाने पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये देखील तुमच्या भेटीला कुंबडी क्रिकेटची स्पर्धा येते. जितूभाई यादव फाउंडेशन आयोजित मातोश्री करंडक स्पर्धेचा कालावधी असेल 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 61,000, तृतीय क्रमांकासाठी 41,000, चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 आणि 5व्या क्रमांकासाठी 21,000. एक हाफ मावळ असोसिएशन असेल, एक हाफ खेड गाव वाईज असेल, तिसरा आणि चौथा ओपन गाव वाईज हाफ असेल आणि 5वा हाफ चिखली हाफ असणार आहे. ज्यांना कोणा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी अनिल कदम यांची संपर्क साधून आपल्या संघाची नाव नोंदणी करून घ्या. धन्यवाद. जाऊया पुन्हा आहे. शॉर्ट पिच चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होईल. अपील देखील आपण पाहतो मैदानामध्ये केली गेली. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट देखील ते मैदानात असणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ इथे जिंकणार तो संघ बक्षीसमध्ये खेळणार. जो संघ इथे पराभूत होणार तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. पहा अनुभवा क्रिकेटचा थरार, पहा अनुभवा क्रिकेटचा जल्लोष. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे जीत आणि क्रिकेट म्हणजे हार. गोलंदाज तयार सागर. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज मैदानात पुन्हा पाहतोय बंटी. या दरम्यान पाहायचंय शॉर्ट कव्हर मध्ये सस्तात परतलाय बंटी. धक्का क्रमांक आपण पाहतोय तिसरा डीजे. मैदानाच्या पाहायचे एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानात जे बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल मंगेश कदम. पहा मैदानाच्या एका दिशेने मात्र पहा सुरुवातीला असं वाटलं की एक कदाचित 70-80 धावा होतील परंतु तदनंतर मात्र पहा इथे पाईट संघाने कमबॅक केले. विकेट घेण्यामध्ये त्यांना यश देखील मैदानात मिळतंय. 3 पंच 3 समालोचक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह केले जाणार थेट प्रक्षेपण.
एक दैदिप्यमान असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण निश्चितपणे मैदानामध्ये पाहतो. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये मावळ तालुक्यातील खेळ संघ खेळताना पाहायला मिळतील. उद्या खेड तालुक्यातील काही संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या D11चा संघ खेळेल, उद्या तळेगाव ट्रॅकर संघ खेळेल, उद्या भाजीचा संघ खेळेल, उद्या चिखलीचा संघ खेळेल, उद्या भोसरीचा संघ खेळेल, उद्या चिखलगावचा संघ या मैदानावरती खेळणार आहे, उद्या रायगडचा संघ देखील या मैदानावरती खेळणार आहे. जाऊयापर्यंत मॅचच्या दिशेने स्ट्राईकवर असताना फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आकाश खंडे. नावात खूप मोठी ताकद आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू असेल, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उडवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू. आकाश खंडे पहा इथे मैदानामध्ये षटकार खेचून काढतो आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या त्यांनी पोहोचेल. धावलकावरती धावा आहे त्या 28 धावा. इथे संघर्ष मैदानामध्ये सुरू झालाय. कारण दोन्ही संघाला माहिती आहे संघर्ष केल्याशिवाय मिळणार नाही काही. पुन्हा पाहायचा शॉर्ट पिच चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू इथे मिडल होऊ शकला नाही. थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक भीमा रौंदळ चेंडूला ते फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतील एक सिंगल आहे. संघर्ष प्रत्येकाला इथे करायचा आहे. कारण सच हम नहीं सच तुम नहीं, सच है संघर्ष. सच हम नहीं सच तुम नहीं, सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष. गोलंदाज तयार. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आपण मात्र पाहतोय. चेंडू पूर्णपणे ते डाट धावलकावरती घेऊन जातोय. धावलकावर धावा येते 29 धावा, 29 रन. 3 फलंदाज देखील आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानात बाद झाले. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज तयार. मंगेश उंच प्राय तगडा ताकदवान आहे. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असेल. अक्षय 2 फुटाचा असेल. जमीन समुद्र फटका खेळला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करेल. अरुण चोर घेते चेंडूला मात्र फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानात पहा घेतील एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाचे असणार आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील मैदानात तुम्हाला बनवाव्या लागतील. कारण प्रत्येक सामना चौकार षटकाराने जिंकता येत नाही. तर काही सामने एकेरी दुहेरी धावा देखील जिंकता येतात. एक मोठं टार्गेट उभं करता येतं आणि त्या दर्जाने आपण पाहतोय त्या मैदानामध्ये कामगिरी जी सुरू आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू मैदान पुन्हा पहा. जमीन समुद्र फटका खेळला जाईल. इथे कुठेतरी भागीदारी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिंगल तरी घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न, धावाची संधी असेल परंतु 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. या 2 धावांच्या साह्याने संघाची संख्या 32 धावा ज्या धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या. तिसरं षटक आपण मैदानामध्ये पाहतोय जे सुरू आहे. श्रीनाथ क्रीडा आयोजित या निगोच्या मैदानावरती आपण पाहतोय. मानगाव निगोचे गाव आणि निगोच्या गावाच्या नावावरती चालू असणारी क्रिकेटची स्पर्धा. फुलटॉस चेंडू या दरम्यान पाहायचंय. नो बॉल. बीमर चेंडू देखील आपण पाहतोय. पंचाने घोषित केलाय. बबलू रौंदळ चेंडू ते फील्ड करेल. चेंडूची फेकी करतोय. 2 धावा तर या मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. नो बॉल. बीमर चेंडू बिन टप्प्याचा टाकल्या. चेंडू रिव्ह नसणार आहे. रिव्ह फक्त फेकीसाठी. चला पंचाचा निर्णय अंतिम निर्णय. संघाच्या संघ पण पाहायच्या मैदानामध्ये पुढे सरसावलं जाईल आणि संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल 35 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रेक्षक राजाची वाढती गर्दी. प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा आलेल्या तमाम प्रेक्षक राजा मी श्रीनाथ क्रीडा निगोजेच्या या मैदानावरती सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. या प्रत्येक आयोजकाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू होता. चेंडू पडला मात्र पहा थोडीशी दिशा देखील मैदानामध्ये बदलली गेली. एक सिंगल मैदानात घेतली जाईल. लेग बायचर पण सिंगल मिळते. एका लेग सिंगलच्या साह्याने संघात धावलका आपण पाहतोय. धावलकावरती धावा त्या 36 धावा. 3 षटकांचा खेळ आपण जो मैदानामध्ये पाहतोय संपला गेलाय. प्रथम क्रमांकासाठी 1,51,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख. तृतीय क्रमांकासाठी 75,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 50,000. जो संघ इथे जिंकणार तो कमीत कमी महानगाव निगोजे चषकाचं एक मानाचं हातामध्ये मिळणार आणि जास्तीत जास्त 1,51,000 रुपयाचा प्राइज मिळणार आहे. वेळ खूप महत्वाचा आहे. वेळ खूप महत्वाचा आहे. वेळ वाचवणं गरजेचं असेल. पाईट संघ तुम्ही घाई करायची आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. त्यामुळे तुम्ही घाई करा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा पाहिजे. सागरचा पुढे चेंडू स्ट्राईक मध्ये असेल तो आकाश. जोरदार बॅट इथे आपण पाहतोय मैदानामध्ये फिरवली गेली परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. या चेंडू पूर्णपणे डॉट आहे. वेगवान मारा आपण पाहतोय मैदानात सुरू आहे. सागर दरेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी इथे कामगिरी करतोय. धावलगावरती धावा त्या 36 धावा 36 रन.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा पाहिजे. सागर तयार. बॅकफुटला गेला, पंच केला जाईल लॉंगॉनचा आणि काव करण्याच्या दिशेने मात्र 5 चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला, सिंगल जी मैदानात घेतली गेली. एकेरी दुहेरी धावा देखील घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो. मैदानात सुरू आहे. 37 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. क्रिकेटचा देखणा सोहळा आपण मैदानामध्ये पाहतोय. निसर्गाच्या सौंदर्य खाणीमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा देखणा सोहळा. गोलंदाज तयार. मनकडिंग करण्याचा प्रयत्न आणि ते काय चतुराईने गोलंदाजी. फलंदाज बाद. चला बॅट्समॅन काय करा. मनकड विकेट आपण पाहतो मैदान घेण्यामध्ये यश आलंय. असा फलंदाज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पहा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 42.3 जो मैदानात इथे लागू पडला. एक चतुराईने गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. सागरच्या मध्ये सुरू आहे. मोठा फटका प्रयत्न खेळून काढण्याचा प्रयत्न असेल. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू पुन्हा डॉट. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. निर्धाव चेंडूचा मारा मैदानात सुरू आहे. टिचून मारा, तिखट मारा मैदानात केला जातोय. फलंदाजांना अक्षरशः रोखून ठेवलंय. फलंदाजांना कोंडून ठेवलंय. फलंदाजांना डांबून ठेवलंय. धावा दिला जात नाहीये. पुन्हा पाहायचा मोठा फटा खेळला जाईल. मिड विकेट मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल तर मैदानात घेतली गेली. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तयार असेल. 2 धावाच्या मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने संघाचं स्कोर कार्ड जे आपण पाहतोय पुढे सरसावलं जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 39 धावा. 39 रन. 39 धावा धावफलकावरती ज्या आहेत. एकेरी दुहेरी धावेला देखील महत्व असणार आहे. कारण प्रत्येक सामना हा शक्ती नाही तर युक्तीने देखील जिंकता येतो. कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. शॉर्ट पिच चेंडू याद में पाहायचं. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल. चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचलाय. षटकार. थँक्यू. पाय ते षटकार जो मैदानामध्ये खेळला जाईल आणि या षटकाराच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. ज्या फायटिंग टार्गेटची अपेक्षा होती फायटिंग टार्गेट आपण पाहतो त्या मैदानामध्ये उभं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा त्या शॉट पिच चेंडू असेल. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडूला उडवलाय. ये लगा लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू टू दे. लागोपाठचा आपण पाहतो मैदानात खेळून काढलेला दुसरा षटकार आणि या 2 षटकारांच्या मदतीने षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा आहे त्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. इथे तानाजीभाऊ शिंदे फाउंडेशन वाडा संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होतोय. 51 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. चौफेर मैदानामध्ये पहा प्रेक्षक राजांची मांदियाळी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज मैदान पुन्हा पाहायचंय. जीवन तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. बबलू रौंदळ शेवटचे 6 चेंडू मैदानात घेऊन येतोय. यावेळी पाहायचंय मिड विकेट मध्ये चेंडू उडवला. चेंडूने फक्त उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल इथे झालाय. जीवन मागे बाद. थँक्यू. जीवन मैदानामध्ये पाहायचं मैदानामध्ये बाद झालाय. हा मैदानामध्ये खऱ्या अर्थानं सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का नाही. सोनूवरती भरोसा आहे माहित नाही परंतु या संघावरती आणि या दोन्ही संघांवरती भरोसा नाही. कारण बक्षीस मध्ये कोणता संघ पोहोचणार. दोन्ही संघ आपण पाहतोय तगडे आणि ताकद असणारे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू आहेत. दोन्ही संघाने खऱ्या अर्थानं टेनिस क्रीडेचं विश्व गाजून काढलंय. असे खेड तालुक्यातील 2 रणधुरंधर संघ असणारे समोरासमोर भिडलेत. नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय हर्षल. शॉर्ट पिच चेंडू असेल. फाईन लेग मध्ये चेंडू खेळलाय. पाहता पाहता चेंडू पोहोचलाय. शिवशंभूचा छावा मिळाला. 4 धावा चौकार. 4 रन.
आदिनाथ पाडेकर बिंदे असणार आहे. पाणी घेऊन यायचे. पाणी आदिनाथ दादा पाच सहा बॉटल पाहिजेत. जावेपर्यंत मॅचच्या दिशेने पाहते मैदानाच्या आतमध्ये चौकारी तो मैदानात खेळून काढला जाईल. स्कोर कार्ड वरती घेऊन जातो. धाबलगावरती धाबा आहे त्या 55 धाबा ज्या धाबलगावरती धाबा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो. पुन्हा जाता यार बबलू रांदळ स्ट्राईक ऑन फलंदाज. पुन्हा दाबायचा मोठा फटका घेऊन जातो. बॅटची काढा आणि पाहायचं मैदानामध्ये फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू टू से. नवीन फलंदाज आपण पाहतो दाखल होईल तो आता वैभव वाडेकर. नवीन फलंदाज आता मैदान दाखल होणार आहे. शेवटचे आपण पाहतो मैदान सुरू आहे. धावलगावरती धावाच्या नंतर गेले त्या 55 धावा निश्चित होणे मैदानामध्ये पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ इथे जिंकणार तो संघ बक्षीस स्पर्धेत पोहोचणार. जो संघ इथे पराभूत होणार तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आज की शाम किसके है नाम. एका दिशेने मैदानामध्ये पाहायचे तानाजीभाऊ शिंदे फाउंडेशन वाडा. तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहतोय सावंत शेठ वाळके फाउंडेशन पाईट. या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना आहे. सामना कुठल्या दिशेने जाणार. गोलंदाज तयार बबलू. शॉर्ट पिचिंग असेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय का. क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक देते हुए षटकार 6 रन. थँक्यू. षटकार आपण पाहतो मैदानात खेळला गेला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल 61 धावा. पाहिजे बॅकफुटला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. जमीन नंतर खेळलेला फटका असेल. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर मात्र घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न बॅकअप साठी मात्र पहा क्षेत्ररक्षक तयार असेल तोपर्यंत मैदानात घेतलेल्या या 2 धावा. या 2 धाव्यांच्या साहाय्याने संघाच्या संख्या त्यांची पोहोचेल 63 धावा. धाबलगावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या. शेवट षटक आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे. सूर्यदेव देखील आपण पाहतोय मध्ये थोडासा आता मावळ तेलकडे आपण झुकताना पाहतोय. वेळ खूप महत्वाचा आहे. वेळेला इथे मात्र पहा बॅडलाईटचा अपील चालणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज बबलू. तर स्ट्राईक मध्ये असताना फलंदाज वैभव. स्ट्राईक होतो यार. याच पाहायचंय मिस्टर फटका असेल. चेंडूने उंची घेतली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. पहिला डाव पहिली इनिंग आपण पाहतोय मात्र संपले. थँक्यू टू थँक्यू टू डीजे तुम्ही थोडा कमी वाजवा आता. चला क्षेत्ररक्षक नाव घ्यायचंय. पाईट संघ धनंजय अतुल अरुण सर्वांनी असेल लगेच आपले सलामीचे फलंदाज मात्र पाठवायचे. अजिबात वेळ घालू नका बाया. पहिला डाव इथे संपला. पहिली इनिंग इथे मैदानात संपली. धाबलगावरती धावा त्या 63 धावा ज्या धाबलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. 64 धाव्याचं टार्गेट असेल ते आता पाईट संघासमोर आणि नंतर तुमच्याकडे काय काय थांबेल. तुम्ही मात्र अजिबात थांबू नका. उद्या भेटूयात. नवीन संघ नवीन चेहरे नवीन काही किस्से. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आणि यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय नरेश ढोबे सरांना. धन्यवाद. चला फिल्डिंग लावा ताबडतोब. डीजे थँक्यू डीजे. डीजे आता वेळ कमी घ्या कारण सामन्यासाठी वेळ महत्वाचा आहे. अंधार पडलेला आहे. सूर्य बरोबर मावळलेला आहे आणि थोडाफार जो संदीप प्रकाश आहे त्या संदीप प्रकाशामध्ये आपल्याला 5 षटकं कव्हर करायची. क्षेत्ररक्षकांना विनंती आता टाइमपास करू नका. जावेद भाई मंडळी आपण जरा स्पीडअप करा. मॅच घाई करा. सगळेजण चांगले खेळाडू आहेत आणि जवळपास 15-20 वर्षापासून आपण खेळतच आहोत. मॅच अंधारामध्ये जाणार नाही. दोन्ही संघांना समान संधी मिळेल अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि खूप चांगली मॅच होणार आहे. 5 षटकामध्ये 64 धावा बरोबर ना.
विजयासाठी गरजेच्या आहेत. 63 धावा बनवल्या होत्या. तानाजी शेठ शिंदे वाडा संघानं आव्हान ठेवलेलं आहे 64 धावांचं. आणि सावंत शेठ वाळके इथं आल्यानंतर मी ज्यावेळेस 8 संघ बघितले आणि 8ही संघांना मालक आहेत आणि विशेष म्हणजे ते सगळे मालक हे निघोजे गावचे आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की गावातील लोक या खेळाडूंसाठी पुढे आलेले आहेत. त्यांना निमंत्रण दिले आणि चांगला खेळ आपल्या गावामध्ये दाखवतात. पहिला चेंडू पुल पॉवरफुल, काय शॉट आहे हा, ताकदवान षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सावंत शेठ वाळके पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि सकाळपासून ही बक्षिस धनंजय रौंधळ आणि खेळाडूंनी पटकावलेली आहेत. तीनही सामन्यांमध्ये अत्यंत सफाईदार खेळ करणारे खेळाडू. दोनही संघ अजूनपर्यंत पराभूत झाले नाहीत आणि इतक्यात होणारे नाही. जरी एक सूर्य अस्ताला गेला असता तरी दोन्ही संघांचा विजयाचा सूर्य तळपतोच आहे. इतक्यात तो मावळणार सुद्धा नाही. गणेश वाडेकरचा पहिला चेंडू, पुन्हा एकदा दुसरा चेंडू, यावेळेस डाव्या यष्टीच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धनंजय रौंधळ बक्षीस खेळाडूंना प्रोत्साहन मिळतील अशी ठेवा. ही गोष्ट महत्वाची आहे. आपण चांगला खेळ बघण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यामुळे खेळाडूंना कुठेतरी डिप्रेशन येईल किंवा त्यांच्यावरती प्रेशर येईल अशी बक्षीस ठेवू नका. कारण खेळाडू जीवाच्या आकांताने खेळत असतात. आज आपण बघतोय धावफलकावरती आहेत धावा, 6 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू. 64 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये पार करायचंय. जवळपास 13 धावा प्रत्येक षटका पाठीमागे. सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून यावेळेस चेंडू सीमारेषा पार. 4 दिगम धनंजय रौंधळ. ताबडतोड फलंदाजी केलेली आहे. चांगली सलामी प्रत्येक वेळ दिलेली आहे. आणि इथे धनंजय रौंधळला तुम्ही पुन्हा एकदा बघताय मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना. 10 धावा या षटकामध्ये आतापर्यंत धनंजय रौंधळच्या बॅटमधून. सिमेंट विकेट, अतिशय आउटफील्ड वेगवान असलेलं सुंदर असं मैदान. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. चेंडू आकाशामध्ये. गणेश वाडेकर साहेब डाऊन द बॉल. व्हेरी फास्ट ओव्हर विकेट. धनंजय रौंधळ संघनायक कोसळला. पहिला फलंदाज, पहिला मोठा धक्का. 1000. तानाजी शेठ शिंदे संघ मालक वाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस धनंजय रौंधळच्या बळीसाठी गणेश वाडेकरला. दोन्ही बाजूनं बक्षीस आहेत आणि इथे पहिल्या षटकामध्ये मोठं यश. धनंजय रौंधळ सकाळपासून सकाळी 17 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी केली धनंजय रौंधळनं आणि या सामन्यामध्ये तो 10 धावसंख्येवरती बाद झालेला आहे. पहिलं षटक सुरू आहे. 10 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटका पाठीमागे 13 धावा जवळपास बनवायच्यात. गणेश वाडेकरच्या पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. उजव्या हातानं ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ वंडर शॉट. षटकार. टाळ्यांचा कडकडाट होतोय अतुल चोरगेच्या या षटकारासाठी. 16 धावा पहिल्या षटकामध्ये, सरासरीपेक्षा 3 धावा पुढे. सगळे 5 षटकांपर्यंत असा ताकदवान खेळ इथे अपेक्षित आहे. उत्तर कसं दिले जाते पहा. जशाच तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से. मॅच जबरदस्त आहे. टीट फॉर टॅट असा सामना. गणेश वाडेकर पुन्हा एकदा तयार. अतुल चोरगे. षटकारानं खातं खोलले अतुलनं आणि तोही रिव्हर्स पूलचा षटकार होता. यावेळेस दिशा दिली चेंडूनं. बजरंग जाधव समोर पहिल्या स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. धाव मिळू देत नाही. धावफलक स्थिर असेल 16. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 16. सावंत शेठ वाळके प्रतिष्ठान पाईट विरुद्ध तानाजी शेठ शिंदे प्रतिष्ठान वाडा. या दोन संघावर पंच जरा स्पीडअप करा. वाडेकर सर जरा घाई करा. वाडेकर सर चला फील्ड सेटिंग लावून घ्या. नो टीम मीटिंग. कम ऑन कम ऑन. हरी अप हरी अप. घाई करा, जरा घाई करा. आपण जरा सूर्य असताना बॅटिंग केलेली आहे. प्रतिस्पर्ध्यांना किमान उजेड असताना बॅटिंग करू द्यात.
4 षटक शिल्लक आहे. 24 चेंडू मध्ये विजयासाठी 48 धावांची गरज आहे. 24 चेंडू 48 धावा. आता 12 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमाग. हर्षा गोलंदाजी मार्कवर. ओहो, इथे पाहायचंय क्लीन बोर्ड, धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती हर्षल सागर दरेकरचा बळी त्याने टिपलेला आहे. नवीन फलंदाज भीमा रौंधळ मैदानामध्ये दाखवलेले पाईट संघाकडून. आज जे 8 संघ दाखल झालेले आहेत ग्राउंड मध्ये, 8ही संघ प्रचंड ताकदवान संघ होते आणि विशेष म्हणजे फलंदाजांनी आज हे मैदान दणानून टाकलेलं आहे. षटकारांचा पाऊस पडला. मला आमचे स्कोरर कंटे कळवतील की किती षटकार मारले दिवसभरामध्ये. चौकारांपेक्षा ते दुपटीने जास्त असतील. स्टॅटिस्टिक आपल्या समोर येईल. आजच्या दिवसभरामध्ये किती षटकार. मला वाटतं षटकारांचं अजीर्ण होण्याची शक्यता सुद्धा आहे. एवढे षटकार बघायला मिळालेले आहेत. जरा स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण जास्त बदलायच्या भानगडीत पडू नका. हर्षलचा चेंडू यावेळेस हो भीमासाठी टाकला होता प्रचंड वेगानं. आडव्या बॅटनं चेंडूला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. 1 धाव मिळेल. माफ करा, एका धावेबरोबर धावफलक 19. 17 धावा. माफ करा. 17 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 17. फलंदाजीसाठी अतुल चोरगे. 1 षटकार अतुल चोरगेच्या बॅटमधून जो रिव्हर्सचा आपण बघायला मिळाला. रिव्हर्स हुक, रिव्हर्स पुल, रिव्हर्स स्वीप, आता रिव्हर्स स्कूपचे सुद्धा फटके आलेले आहेत. असे वेगवेगळे फटके खेळाडू खेळतायत आणि तितकाच मातब्बर फलंदाज अतुल स्ट्राईक एंडवरती. हर्षलचा सामना करेल. पंचांना अजिबात त्रास दिला नाही अतुलने. इथे मी उभा आहे आणि चेंडू माझ्या डोक्यावरून गेलाय तर तो वाईड असेल. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलक दाखवतोय तो 13 धावा. काय होते असाच 18 धावा. माफ करा, 18 ऑन बोर्ड. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. हर्षल गोलंदाजी मार्कवरती. एक थंड हवेची झुळूक मैदानामध्ये आलेली आहे बघा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्यास्ताला गेल्यानंतरही ही मॅच सुरूच आहे. उद्या लवकर मॅच सुरू करावी लागतील आपल्याला. त्यामुळं उद्याच्या पहिल्या मॅचच्या संघांना थोडस लवकर बोलून घ्या. खूप चांगला चेंडू. बॅटची कड घेतली परंतु गणेश वाडेकरच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. स्थिरावला. तिथे धाव घेण्याची संधी नव्हती. धावफलकावरती आहेत धावा. 18 धावा. पुन्हा एकदा हर्षल गोलंदाजी मार्कवरती. घाई करा, जरा स्पीडअप करा मॅच. चला कमॉन, घाई करा. गोलंदाज सुद्धा रनअप खूप मोठा आहे. इथं रनअप कमी करण्याची सुद्धा गरज आहे. हर्षल पुढे येत चांगला फटका कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अतुल चोरगेला मिळेल आणि धावफलकावरती धावा 19 धावा. या षटकामध्ये हर्षलचं कौतुक करावं लागेल. हर्षलनं 1 विकेट मिळवत असताना फक्त 3 धावा मोजलेल्या आहेत. 1 वाईड आहे. 4 चेंडू टाकले त्याने 3 धावा खर्च झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं जवळपास 16 धावा गणेश वाडेकरनं मोजल्या होत्या. तिथे हर्षल फक्त 3 धावा देतोय. खेळपट्टी अत्यंत सुरेख आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. पूलचा हा फटका, चांगला फटका सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी. आज अनेक बुजुर्ग खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू, अनुभवी खेळाडू बघायला मिळाले. विशेषतः नितीन तिगडेला सकाळच्या सत्रामध्ये आपण राजगुरुनगर संघाकडून बघितलं होतं. तर जावेदभाई तांबुळे देखील आपण पाहतोय वाडा संघाकडून. 64 षटकार आणि 73 चौकार आज आपण बघितलेले आहेत मैदानामध्ये. पाहायचे तुम्ही किती जबरदस्त खेळ फलंदाजी आज दिवसभरामध्ये आपण बघितली. यावेळेस परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू थेट आदळलाय तो. या ठिकाणी पाणी पाठवा लगेच. टेनिस बॉल इतका भयानक वेगाने जर आदळत असेल तरी सुद्धा मोठी जखम होऊ शकते. बेंडाले गावामध्ये सांगली जिल्ह्यातील आज अमोल नावाचा खेळाडू देखील गतप्राण झाला. त्यानं सिक्युरिटी गार्ड वापरलं नव्हतं आणि खेळाडूंनी सिक्युरिटी गार्ड वापरावं. भीमा रौंधळ
तो सावध आहे. निश्चित प्रकारे मोठा आघात त्याच्या डोक्यावरती झाला नाही. 3 मला वाटते 4 वर्षापूर्वी ही घटना घडलेली असेल, ज्यावेळेस फिल ह्युजेस ॲबॉटच्या गोलंदाजीवरती त्याला चेंडू डोक्यावरती आदळला आणि तो मैदानावरच कोसळला. असे अपघात घडलेले आहेत. चला फिल्डिंग तयार ठेवा पटकन. षटक संपलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळालं ते हर्षलला. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. गोलंदाज जीवन भांगे. पहिल्या सामन्यामध्ये जीवन भांगेने गोलंदाजी फलंदाजीमध्ये वाडा संघाला विजयाची पहाट दाखवली होती. आता परत जीवन भांगे गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज असेल अतुल चोरगे. भीमा राऊंदळ अतुल चोरगेची जोडी मैदानामध्ये. फील्ड सेटिंग तुम्ही बघाल. डीप थर्ड मॅनला हर्षलला उभं केलं जात आहे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू खेळलेला आहे. डीप लॉंग ऑफ वरून बंटी सोनवणे चेंडूवर वेगात येईल. 1 धाव इथं अपेक्षित आहे आणि 1च धाव मिळते. साहेबांच्या हातात चेंडू आहे, तुम्ही धाव घेऊ शकत नाही. तेवढा दरारा साहेबांचा असणार आहे, कारण नेमबाजी अचूक आहे. त्यांनी त्याचं खास प्रशिक्षण घेतलेलं आहे. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा 24 धावा. विजयासाठी 64 धावा बनवायच्या आहेत. अजून 40 धावांची गरज राहील. 17 चेंडू 40 धावा. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मजबूत. डाव्या हाताने उर्दू विकेट, उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे. पंच भीमा राऊंदळ मागणी करतोय वाईडची. पंचांवरती कुठलाही परिणाम नाही. चला स्पीडअप करा. काही सूचना नकोयत आता, जास्त सूचना ठेवू नका. यष्टीरक्षकाने गोलंदाजांपर्यंत जायची गरज नाही. तुम्ही फक्त तिथूनच तुम्ही त्या बोट खुना करून सांगू शकता की तुम्हाला कसा बॉल टाकायचा आहे. धाव फलकावरती आहेत धावा 24 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला. बंटी सोनवणेकडून खराब क्षेत्ररक्षण होईल. तिथे आकाश कव्हर करतो चेंडूला. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 26 धावा. 26 रन 38 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 15 चेंडू 38 धावा. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर मी क्रीडा रसिकांचं कौतुक करेन की सकाळपासून मोठी गर्दी या मैदानामध्ये बघायला मिळाली. ओहो, इथे आता बलिदान द्यावं लागेल भीमा राऊंदळला. सन्माननीय कैलास शेठ येळवंडे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या समोर सन्माननीय सागर आबा येळवंडे. आपण देखील आपला महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला. या खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी आपण उपस्थित राहिलात. श्रीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं ग्रामस्थ महानगाव निघोजे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. चला मैदानामध्ये जिथं मॅच आहे रंगतदार अवस्थेमध्ये धावबाच्या रूपाने बाद होईल भीमा राऊंदळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. समाधान. अतुल चोरघे स्ट्राईक एंड वरती. अतुल चोरघेने कमालीची फलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील दाखवली होती. आज परत एकदा त्याच्यावरती जबाबदारी आहे. यावेळेस अतुल चोरघेचा चेंडू उंच आकाशामध्ये गगनभेदी षटकार. बॉल घ्या आतमध्ये, बॉल घ्या. तो बॉल यायला वेळ लागेल. आपले लहान मुलं शोधून आणणार आहे तो बॉल. सगळे बॉल घ्या. पंचांना विनंती आहे बॉल हरवल्यानंतर लगेच दुसरा बॉल ठेवा, कारण आता वेळ घालवणं आपल्यासाठी योग्य ठरणार नाही. या षटकाराबरोबर धावफलक झेप घेतोय मोठी. 32 धावा. 32 ऑन बोर्ड. खाली राहिलेला चेंडू. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती आकाश तिथे येतोय. 1 धाव अतुल चोरघेला मिळेल आणि धावफलक 32 वरून पुढे 33 धावा. जीवन भांगेचं षटक क्रमांक 3 इथे संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षक ना जवळ येऊ नका आता, बस. चला फील्ड सेटिंग जागेवर ठेवा आणि लगेच गोलंदाजीला सुरुवात करा. हर्षलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. 12 चेंडू शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये हव्यात 32 धावा. 12 चेंडू 31 धावा. 33 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. हर्षल पावडे गोलंदाजी मार्कवर. हर्षल पावडे, त्याचे वडील सुद्धा खूप चांगले क्रिकेट खेळायचे. वाडा संघामध्ये आम्ही बघितलेलं आहे. हर्षल पावडे गोलंदाजी मार्कवरती. अनेक फलंदाज, मला वाटतं दुसरी पिढी सुद्धा आता क्रिकेटमध्ये आलेली आहे. अनेक जे ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांचे चिरंजीव, त्यांची मुलं सुद्धा आता क्रिकेट खेळायला पुढे आलेली आहेत. यावेळेस इथे पाहायचंय खराब चेंडू. नो बॉल आणि सीमारेषा पार. 4. 5 धावा मिळतील.
अतुल चोरगेसाठी टाकलेला हा चेंडू होता, बीमर होता आणि इथे धाव फलकावरती आपण बघू शकतो 5 धावांची वाढ होईल. 38 धावा वाडा विरुद्ध पाईट. दोन्ही संघ, मला वाटतं एक संघ चासकमान धरणाच्या दक्षिणेकडचा आहे, एक उत्तरेकडचा आहे. एक भीमा नदीच्या काठावरचं गाव आहे, एक भामा नदीच्या काठावरचं गाव आहे आणि दोन्ही संघ तगडे ताकदवान संघ आहेत. खेड तालुक्यातल्या या चाच्या पूल मधून कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल? 12 चेंडू 26 धावा. वंडरफुल शॉट, अतुल चोरगे हिटिंग द बॉल आउटसाइड बाउंड्री, आउट ऑफ पार्क, षटकार. सन्माननीय अमित शेठ येळवंडे या अतिथींचं आगमन झाले. श्रीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं ग्रामस्थ महानगाव निघोज यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. 11 चेंडू 20 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. अतुल चोरगे, चला नो टाइम पास, नो टाइम पास, मॅच सुरू करा. 11 चेंडू 20 धावा. अतुल चोरगे अजूनही गोलंदाजांवरती तुटून पडतोय. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. हर्षल, यावेळेस भन्नाट वेग होता हर्षलचा. निर्धाव चेंडू ठरेल. 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 10 चेंडू 20 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा 2 चेंडू मध्ये मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रत्येक धावेला 50 रुपयाचं पारितोषिक संघ मालक, षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अमित शेठ येळवंडे यांच्याकडून. अतुल चोरगे ऑन स्ट्राईक. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि सुरेख ठरतोय. निर्धाव चेंडू. धाव फलक असणार आहे. धाव फलकावरती आज धावा स्थिर दिसत आहेत. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. 44 धावा. 20 धावांची गरज आहे 8 चेंडू मध्ये. हर्षल, पहिल्या 2 चेंडू तो निश्चित खराब त्याच्याकडून टाकले गेले होते. पहिला चेंडू, त्यानंतरचे 2 चेंडू त्याने अप्रतिम टाकलेले आहेत. हर्षल परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. अतुल चोरगे फलंदाजीसाठी तयार. बाहेरची कड, चेंडू टर्न घेतो तिथे थर्ड मॅन सीमारेषेवरती अडवला गेला. 1 धाव अतुल चोरगेला मिळेल आणि एका धावेबरोबर धाव फलक पुढे पोहोचेल. तो 45 धावा विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. मॅच जबरदस्त आहे. तानाजी शेठ शिंदे प्रतिष्ठान वाडा विरुद्ध सावंत शेठ वाळके प्रतिष्ठान पाईट. हे दोन्ही मान्यवर गावातीलच आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे काही प्रेक्षकांना असं वाटत असेल की पाईट जिंकावं, काही प्रेक्षकांना असं वाटत नाही वाडा जिंकावं. पण प्रत्यक्षात कोण जिंकणार याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळानंतर कळणार आहे. 7 चेंडू 18 धावा. 1 सिंगल इथे मिळेल. प्रत्येक षटकारासाठी अमित शेठ येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक धावेसाठी सुद्धा बक्षीस इथे जाहीर केले का? 50 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक धावेसाठी आहे. इथे विजयी धाव अपेक्षित आहे संघ मालकांना. तानाजी शेठ प्रतिष्ठान शिंदे प्रतिष्ठान वाडा संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर सावंत शेठ वाळके प्रतिष्ठान फलंदाजी करतोय. काट्याची लढाई तुम्हाला बघायला मिळते. अतुल चोरगे ऑन स्ट्राईक. ओहो, कव्हरला चेंडू आता नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे सीमारेषे बाहेर. 4 धावा. खणखणीत चौकार अतुल चोरगे कडून. एकांडा शिलेदार लढतोय इथे. जबरदस्त फलंदाजी. 6 चेंडू 14 धावा. अतुल चोरगेसाठी मोठं बक्षीस या ठिकाणी अनाउन्स होतंय. सामना जिंकून दिला तर सावंत शेठ वाळके पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस. 6 चेंडू 14 धावा. बजरंग जाधव गोलंदाजी मार्कवर. चला मॅच सुरू करा पटकन. मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. चला स्पीड अप करा, घाई करा. कमॉन कमॉन, हरी अप. बजरंग जाधव बॉल टाकायला तयार राहा. 6 चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे समाधान. बजरंग, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. या भक्तीच्या या वाटा मज दावाव्या सुभटा ईशशूर आणि धीर रामसेवेशी सादर. ओहो, तुका म्हणे या रुद्रा अंजनीच्या सुकुमारा. बजरंग गोलंदाजी मार्क वरती. बजरंग जाधव पुन्हा प्रयत्न केला. यावेळेस वंडरफुल शॉट. व्हॉट्स अ वंडर डेअर. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. 5 चेंडू 10 धावा.
तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की। 5 चेंडू 10 धावा। समाधान समाधान स्ट्राइक एंडवर। यावेळेस परत एकदा बॉल कुठे, सीमारेषा पलीकडे, षटकार। समाधान 4 चेंडू 4 धावा। जबरदस्त मुकाबला। धावांचा पाठलाग करत असताना पाईट संघ विजयाच्या उंबरठ्यावरती उभा राहतोय। बजरंग जाधव उजव्या हाताने ओव्हर द विकेट। परत एकदा वंडरफुल शॉट। पाईट संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल। बस खुन्नस नकोय, आपण प्रेमपूर्वक लढत खेळलेला आहे। धनंजय रौंदळ थोडीशी शांतता ठेवा। अत्यंत दिमागदार झाले।